हॅलो हॅलो, हा बोल ना दादा, बोल. अरे शांताबाई, मी काय म्हणतो, तू म्हणे ना आपल्याजवळ कुवर लग्न झालेली पोरगी आहे म्हणे, तिचं डबल लग्न करायचं आहे म्हणे, तर तिच्यासाठी पोरग आहे. आणू काय सांग? अमाय बाई, हो काय? आणि काय करते पोरग? पोरग गिरग काय करते? काय हालत आहे पोराच्या घरची? पोराच्या घरची हालात म्हटलं तर पोराच्या घरी 20 एकर शेती आहे आणि कुवारं पोरग आहे आणि पोराची वय 30 आहे, म्हणजे 35 वय आहे. त्याच्यामुळे पोराला पोरगी काही भेटून नाही राहिली. त्याला म्हटलं बा, आपल्या पोरीचं असं असं आहे म्हटलं, तुम्हाला पटत असन तरच करा, तुम्हाला म्हणजे पोरगी पावाची असन तरच आमच्या घरापर्यंत या. आणि आता सांगून देतो, असं असं पोरीच्या बाबतीत घडलं आहे म्हटलं. पोरीचं लग्न झालेलं आहे म्हटलं, पण तो समोरचा व्यक्ती बेकार निघाला, त्यामुळे पोरगी घरी आहे म्हटलं. असं मी त्याला व्यवस्थित पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि पाय मग तुला आता पटते का नाही पटत, तर तू म्हणत असशील तर आणतो मी. अमाय शांती, 30 आहे काय 35 आहे? हो बापा, बरोबर सांगा ना म्हणा, असं कन्फ्युज नका करू म्हणा. दादा, मी काय म्हणतो, वय 30 आहे का 35 आहे रे? बरोबर सांग ना. वय 35 आहे बाई, 35 आहे पोराची वय, वय 35 आहे पोराची. असं, बरं बरं. एकटंच आहे का पोरग, का बहीण भाऊ काही आहे नाही काय? हो बाई, एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि एक भाऊ लहान आहे त्याच्यापेक्षा, त्याचं लग्न व्हायचं आहे. आणि घर आहे म्हणते मोठं जर चांगलं, डबल मजली, खाली 5-6 रूमा, वरती 5-6 रूमा, आणि हायवे रोडवर घर आहे म्हणते बा मस्त. आणि चांगले शिक्षणाचे लोक आहे, पद्धतशीर लोक आहे म्हणते. आणि ह्या पोरानं शेतीचे अभाव आहे, त्याचं शिक्षण पूर्ण नाही केलं म्हणते. आणि हे पोरग ग्रॅज्युएशन झालं आहे म्हणते त्याचं म्हणते, पण तो नोकरीच्या मागं काही लागला नाही म्हणते, असं सांगे मला ते. आता मी ना त्याला आपल्या पोरीच्या इकडलं पद्धतशीर सांगितलं, त्याने त्याच्या पोराच्या इकडलं पद्धतशीर सांगितलं. तर तू म्हणशील तर घेऊन येऊ का बा, हे विचारासाठी फोन केला मी ना. असं, बरं 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 बरं. कोणत्या गावचा वय रे दादा रिश्ता? कोणत्या गावचा वय? अरे बाई, अमरावतीचे वय आणि त्याचं प्रॉपर गाव खेड कोण बरंच काहीतरी सांगितलं त्याई ना. तिथे शेती आहे त्याची, पण ते राहते अमरावतीत. घरदार व्यवस्थित आहे सगळं. सांग, काय बोलता, आणू काय? नाही बाई, कसं करावं गंगा? बोलावं काही पाहुणे येले? तू पाय माही शांताबाई, आता आपण काय सांगाव? तुला बोलावं पाहुणे येले, ते म्हणून का मी पाहुणे दिसतच नाही म्हणून. ते पहिलेच तर मायले म्हणते का मी मनाचं करतो. पहिले तिला समजावानी लागन काय? आणि असेच जर पाहुणे बोलावले बिनंदाजी, तर काय त्या पाहुण्याचं अपमान होऊन बसन ना. बरं दादा, मी काय म्हणतो, हॅलो. बोल ना बाई. मी काय नाही, तुले उद्या फोन करून सांगतो, चालन काय? पोरीच्या मायले गी विचारा लागन ना, भावाला विचारा लागन नाही का, काय म्हणते काय नाही, तर त्याची काय परिस्थिती आहे बोलवायची, त्याला कामधंदे राहते का नाही, तर मग विचारतो मी तसं. जर काही नसलं तर मग फोन करून सांगतोस तुले. बरं बरं बाई, काही काही हरकत नाहीये. कर, तू मला फोन कर. हो हो हो. जेवण जेवण केलं का रे राजा? नाही हो बाई, वावरातच आहे आता, वावरात आहे, वावरातून घरी जातो आता आणि जेवण करतो मस्त. बरं 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 बरं, ठीक आहे, करतो मग मी तुला फोन. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. अमाय पार्वती, गंगा, कसं हो बापा, काय करायचं हो बापा? इकडे निरपो येऊनच राहिले बापा. त्या दिवशी माझ्या बहिणीच्या पाहुण्याच्या इकडला फोन आला होता, पोरगा आहे म्हणे, चांगला आहे म्हणे, चांगले चांगले निरपो येऊन राहिले बापा. काय करा बापा, आता हे राजीच नाही आहे तर कसं काय करा, काही समजा येऊन राहिलं बापा. काय हो माय शांताबाई, तिथं काही एकाच्याच म्हणण्यानं होत नाही. आपल्याला आपल्या घरची पोट्टी कोमल, पिंकी या दोघीला समजावं लागन पहिले, नाही तुम्ही ह्या उभ्या ना तमाशे करण. पहिलेच तर कोमलला माई ऑर्निंग देऊन ठेवली, मी जर कोणी लागन म्हणून तुमची, तेव्हाच माझ्यासोबत बोल झाले तर बोल जा नको, असं तुम्हाला म्हणे ना, म्हणे वाटते ना ते, नाही तर काही अगाऊपणा करून असं म्हणे वाटते. तर पहा बाई, पोरीले पाहता का कलावतीला पाहता, आणि राहिली गोष्ट कलावतीची, हे तयार झाली पाहिजे बाई. ज्याचं करा भलं तो म्हणते मायच खरं, असं नाही झालं पाहिजे. हो बाबा शांताबाई, पार्वतीचं आहे बरोबर आहे बाबा. आता काय करावं बाबा, माझ्या साऱ्या जीवाला विचार शिवून गेला बाबा, विचार आले काय करावं ना काय नाही तर बापा. आपल्यालाच काही ना काही करायला लागेल ना माय. आता एवढा मोठा आपण पाय समोर काढला तर पाय मागं वळता नाही येत. आपण समजावून सांगू, कोमलला समजावून सांगतो मी, पिंकीले समजावून सांगतो, आणि राहिली गोष्ट कलावतीची तर कलावतीलाही समजून सांगतो. समजली तर समजली, नाही समजली तर मग देव जाणे बापा, नाही काय? तशी समजूनच म्हणा ते, पाहू काय होते तर. चल बरं, कोमलले समजावू जरासं, चल. सांग बापा शांते, काय समजावून सांगते तर बापा. मी ना बिचारे 3-4 दिवसापासून समजावून सांगून राहिली, पण समजायचं नावच नाही घेऊन राहिली बापा ते. तू समजाव आता कशी समजावते तर बापा. बरं बापा गंगा, आता तिच्यासाठी मीनच केलं, आपण सर्वेने मिळूनच केलं का नाही. ती पोरगी नाही ऐकली तर बरं बापा, नाहीच ऐकली तिच्या मनानच केलं तर मग काही नाही बापा. गंगा, तू काही याच्यात हात नको टाकू, तू याच्या अलगच राहायचं. करू गेला तिनं मायावाला राग, नाही काय? कोणाचं जर भलं होत असेल तर करून टाकायचं ना भलं. नाहीतरी कामं बसल्यापेक्षा हे 2-4 चांगले कामं केले तर कुठेही आपलं नाव निघते. पुढं पुढं केल्यापेक्षा ह्याच पुढं पुढं केलं कोणाच्या संसारात, 2 दिवस तर आपल्याला शिवाय द्या, तिसऱ्या दिवशी चांगलाच म्हणन ना. एक दिवस असा येईन का आपल्यासाठी सगळेजण धावून येईन. आपण सर्वेसाठी करू, आपल्यासाठी पण सर्वच जण करण. आपण कोणाच्या कामी पडतो तेव्हाच आपल्या कोणी कामी पडन. पण कोमलले हे सगळ्या गोष्टी समजते, तिच्या मनात राग आहे, तर तिला 2 शब्द मी समजावून सांगतो बाबा गंगा.
ते समजली तर बरं बापा, नाही तर मग तू याच्यातून हात काढून टाकजो, तू अलग होऊन जाजो, नाही काय? हो बाबा शांताबाई, पर्याय नाही आहे, मग त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे ना. काय करतो? पोरीच्या उपर नाही आहे बाबा, मी पोरीच्या उपर नाही आहे, मी माझी पोरगी जे म्हणन ते खरं. बरं बरं बरं, काही हरकत नाही, चल त्या पोरीला समजावून सांगू, चल बरं. हो चाल. ताई काय करू राहिली काय करू राहिली म्हटलं? काही नाही हो पिंकू, बसली आहे मी, अशीच बसली आहे विचार करत, नाही काय जीवनाचा. आता नवीन वर्ष लागलं तर नवीन वर्षात म्हटलं नोकरी लागली पाहिजे. नोकरीसाठी अभ्यासाचा विचार करू राहिली, धडपड करून राहिली. बस तेच विचार चालू आहे माया, का कसं काय करायचं बा, रुटीन कसं ठेवायचा अभ्यासाचा, तेच विचार करून राहिली. हाव काय ताई, कावत आहे तुला कोणत्या नोकरीवर लागायचं आहे बघ, तू असा गोल नाही का काही, म्हणजे असा विचार नाही करून ठेवला का तू, नका बा मला हेच नोकरी पाहिजे, हेच नोकरी आवडते मला, असं काही आहे नाही का तेवाला? नाही हो बाई पिंकी, असं कीच काही नाही आहे मायावाला. ते काय ना पिंकी, विचार कोण करते, ज्याला शिक्षणाची लहानपणापासून सवय लावलेली राहते. म्हणजे माझ्या बाबतीत काय झालं, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मी शिक्षण जरी शिकत होती, पण शिक्षणातलं मला एवढं काही नॉलेज होतच नाही. कारण की माझी आई, माझी कमला आई, तुला तर माहिती सावत्र माझे किती अत्याचार केले. त्या अत्याचारापायी माझे विचार आजार सगळे मी खोवून बसले होते. माझे विचार मेले होते, मी पण मेली होती. जेव्हापासून मला गंगाईने इथं आणलं तेव्हापासून मी जागी झाली. आणि त्याच्यानंतर मग वेळ निघून गेली विचार करायची. म्हणून मी म्हटलं आधी शिक्षण करायचं, आणि शिक्षण झाल्यानंतर जे कोणती नोकरी आपल्याला आपल्या नशिबात असेल त्या नोकरीला आपण प्राधान्य द्यायचं. बस मी हाच विचार करून ठेवलाय. हा होत आहे, ते बरोबर आहे तेवाला. तुही काही इच्छा आहे मोठ्यापणी, काय कोणत्या नोकरीवर लागायचं प्लॅनिंग गिनिंग करून ठेवला का तुला? नाही बात आहे, मी काही विचार नाही करून ठेवला, कारण की अभ्यासात तर मी पहिले दिवे लावलेच नाही. म्हणून मग मी जाऊ दे, विचार काही करत नाही बसत मी. जे नोकरी लागन ते आपली असं करून ठेवलं मी ना. लागन तर अभ्यासाची तयारी मी मनापासून करतो. हा, फुल मार्क्सचे पेपर सोडवायचा प्रयत्न करतो, आणि नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतो. करतो करतो नको करू पिंकी, कराच लागते, करतोच म्हणा. आता फोन आला वाटते, उचल बरं फोन, कोणाचा वैता? हो हो, एक मिनिट. हॅलो. हा हॅलो. हा हॅलो, कोण बोलताय तुम्ही? मी हे बोलून राहिली हो बाई, आत्या बोलून राहिली, संगीता आत्या. हो आत्या बोलून राहिली. कुठे गेली आई? आई तर बाहेर गेली आहे का आत्या? का बरं? का बरं काय विचारता माया घर मले माहित. आई बाहेर गेली आहे ना, वहिनीला सांगतो मग आत्याचा फोन आला होता म्हणून. हो हो. का हो बाई, काही वळण गिळण लावलं नाही का हो तू? हिच्या सोबत होती श्रद्धा सोबत, तू किती दिवस राहिली तिच्या घरी? संगत, तुझी संगत चांगली लागली, तिची संगत कोण एवढी वाईट लागली हो बाबा? तिच्यावर कोण तिच्या मायचा असर पडला व तुझ्या असर कोण नाही पडला तिच्यावर? एवढी पागल आहे म्हणून मला वाटलं नव्हतं बाबा पोट्टी. ते माई पोरगी वय काय, माई बहीण होती काकू. आणि संगतीचा विषय नाही आहे, माय बाबाची संस्काराचा विषय आहे. तिच्या आईचे गुण तिच्यात उतरले, माय गुण मी तिची मायचे गुण नाही घेतले. माझ्या पहिल्या मायचे गुण माझ्या अंगात आहे, जे चांगले आहे. आता तिनं तिच्या ह्या मायचे गुण घेतले तर त्याच्यात मी काही बोलू नाही शकत बा. आणि त्यात माय काय गलती आहे? तिनं चांगली वाईट संगत घेतली तर आता ते तिने समजायला पाहिजे. काकू म्हणतं का ओळखतही नाही वाटते आता आत्याला, आहे ना काकू म्हणून राहिली तू? नाही अमाय, चुकून म्हटलं बापा काकू. आता काकू काकू म्हणायची सवय पडली का नाही? आत्या चुकलं व मायावाला चुकलं बापा. ते आईसोबत बोलाच होतो बिचारे मला, हे पोट्टी बिचारे अशी भांडगोळ्या वाणाची आहे बिचारे, का काय सांगू बापा. दिवस रात्र नुसतं भांडण 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 भांडण. मी शुद्ध मराठी बोलत होती, या पोट्टी बाई सारी गावठी मराठी शिकून गेली. मी नुसतं गावठी भाषेत भांडण करते, मला गावठी भाषेत मग बोलायची सवय पडून गेली. असं उभ्यानं तमाशा करते माय. आय तर खाते लागन तर बेसरमावानी माय हातचं, पण उभ्यानं तमाशा करते माय. तमासखोरी पोट्टी आहे. त्या मायला सांगू जराशी, काही समजावून सांग म्हणा. आपण आता सासरी गेलो, माहेरी नाही आहे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. सगळं काही बरोबर आहे बाई माझ्या घरी, तरी हे पोट्टी बिचारे एकदम तळशासारखीच उडते ना माय. काय करावं ना काय नाही तर बापा, का जवान आहे आता, जवान पोरी चोरीवाणी करते बापा. हाफ कपडे घालू दे, फुल कपडे नाही घालत, काही नाही बापा. आता ते मामाजी तर माहित आहे तुले, जुन्या जमान्याचे आहे, ते पटत नाही. आपण म्हणतो बा आपल्या सासऱ्याला नाही पटत ना, तर सासरा आहे तोपर्यंत नाही घालायचं. मग ते घालणं सांगितले काले तर काही ऐकत नाही माहिती आहे, तर काय करावं बाबा? हो काय आत्या, मग माझ्या आईले सांगून काही फायदा नाही ना. तिच्या आईले फोन करून सांगा ना तुम्ही. माझ्या आईले कोण सांगता? तिच्या आईले सांगा तुमची पोरगी अशी करते म्हणून. माझ्या आईसोबत तिचं काही लेनदेन नाहीये, ते माझ्या आईले करणागती म्हणे. तर तेव्हापासून माईने तिला पोरगी म्हणणं सोडलं. तर तुम्ही तिच्या घराने माझ्या आई जवळ नका सांगत जाऊ आत्या, तुम्ही तिच्या आईलेच सांगा. मायले काही सांगू नका, आणि माझी आई काही याच्यात हात टाकत नाही. हो सांगून देऊन राहिली मी. माय राहिली बोलायची, तू चबड चबड करतो पोट्टे. तुला मी 2 शब्द का नाही सांगितले तर? त्या मायले सांगायसाठी फोन केला मी ना, तू चबड चबड करून राहिली. पाहिजे तर तुझी माय मेली गेली देवाला पावली. आता तिला देत म्हणजे त्यासोबत तिचा स्वभाव बदलवून टाकते का तू? गंगावहिनीचा स्वभाव एवढा चांगला आहे का कोणाच्या लिस्टीत बसते, आणि तू तिचा स्वभाव खराब करायला बसली का तिथं?
जाय म्हणा तिले, इथं कोणाला सांगून राहिली म्हणा, अगाऊची शानपणा मारते ती. आत्यानं फाटा कोणती आत्यानं फाटा काढली तर एवढ्या दिवसा फोन नाही करे. आता श्रद्धा तिच्या घरी जाऊन बसली तर मार फोनावर फोन करते माय गंगा काकूले. माई माई मेली म्हणते. काही लाजही नाही वाटत मेला मेला शब्द काढून तोंडातलं दुसऱ्याले. म्हणजे कसं दुसऱ्याचं मन दुखवा हे ह्याच लोकांपासून शिका लागते. आपलेच आपल्याला धोका देते म्हणून जवळचे शेजारचे पाजारचे चांगले राहते, पण रिश्तेदार खतम राहते, पुरे खतम राहिले. हाव ना बापा, तिचं तिला पाहत बस म्हणा. तिच्या मायला सांग म्हणा, कमलाले तिचं लय हुशार आहे प्रत्येक गोष्टीत, भांडाले हुशार आहे म्हणा. तिच्या मायला सांग म्हणा, जाय म्हणा. मामाईला नको सांगू म्हणा शाळेने आव्हानाची तू आता कोणती काढली तर तुले म्हणते ते आहे ना साजरी, लय हुशार दिसते मला ते. मामाईला सवय पडली आहे ना, याच्या जवळ जाऊ दे तिच्या जवळ जाऊ दे, त्याचं करू दे याचं करू दे, दुश्मनाचं करू दे, चांगल्या माणसाचं नाही करणार पण वाईट माणसाचं पहिले करते. त्या जाऊ दे, मला काही नाही करायला लागत. ठेवतो मी फोन ठेवतो म्हटलं. झोपतो मी आता पिंकी. जाऊ दे, माय जेवायची मूड नाही आता, मी काय जेवत नाही. जाय जेवण करून घे तू. दुसऱ्यासाठी स्वतःचं मन खराब नको करून घेऊ. चल जेवण कर. अरे पाटलीन बाई कुठं चालल्या हो बापा? पाटलीन बाई कुठं नाही हो बाबा, तुमच्या इकडे पाहिलं तुम्ही व्यस्त दिसल्या दोघी जणी. मी एवढ्या दोघीच्या मनात काय टमक मारावं आपलं म्हणून चालली होती बापा. काय म्हणते यंदाचं काही तुम्ही आम्हाला काम किंवा सांगितलेच नाही बापा. बाहेर गावचा तुंगा सांगितलं तेलेच धरून बसले बाबा तुम्ही. गावात तेले सोडूनच दिलं बापा. काय करतो व गावातल्या बाया चवणे करते ना, चवणे कराले एक येते तर एक येत नाही, दोन येते तर चार येत नाही. मग काय त्या चुरणी बायले नेल्यापेक्षा बाहेर गावचे बिचारे आपल्या येते आणि 2-4 दिवसात निघून चालले जाते, येथून चालले जाते. ते जे कामाच्या बरोबर करते बापा, गावातल्या बाया चवणेच करते, रोजही जास्त द्या ते कामही कमी करते त्या. म्हणून त्याच्यापेक्षा ठरवलं बापा बाहेर गावचा तुंगा बोलावाचा ना झगडा ना भांडण. हे शांताबाईची टीम असते, वाचवाच करते बाबा, वाचवाच करायले. पैसे मार मरते आणि पैशांचं काम धड नाही करत, नुसतं शेमड्या ठेवते त्या कापसाच्या. शांताबाईची टीम असतच आहे. शांताबाईचा तुंगा गेलाय पुरा. आणि आता माझ्या सासूनी आहे म्हणून सांगा. माझ्या सासूचा तुंगा किती मस्त चालले गावात. माझ्या सासूचा 1 नंबर तुंगा होता. एकही बाई म्हणजे अशी माझ्या सासूच्या पडायला नव्हती. नाही शांताबाईचा तुंगा गिंगा साजरा आहे बापा. ते काय म्हणतो तुमच्या इकडला जो तुंगा आहे ना, तुम्ही ज्या बायासोबत येतात तो तुंगा पुरा खराब आहे. शांताबाईचा तुंगा चांगला आहे. पण शांताबाई म्हणे यंदा काही कामाला येत नाही म्हणे आम्ही म्हणे, म्हणून त्याला नाही सांगण्यात आलं बिचारे तुमचा तुंगा खराब आहे, त्याचा चांगला आहे. घे व उलटे पाय आपल्याच गळ्यात. नाही व ते चांगला आहे ना, चांगला आहे वाटते नाही. हो ते तुमची मैत्रीण आलती ना एक राहते तुमच्या सोबत, काय नाव तिचं, कलावती का कली का काय नाव आहे तिचं, ती आलती विचारायला काम. असं मग कवा आलती विचारायला? 2 वेळा आलती माझ्या घरी. एक वेळा मी घरी नव्हती, माझ्या पोरग होतं, आणि एक वेळा आलती विचारायला तर डबल आलीच नाही. आणि आता आलती चांगली चटकून मटकून आलती माझ्या घरी. काय माहित बाई भले चटकून मटकून येते माझ्या घरी विचारायला. मी तिला म्हटलं होतं बँकेत चालली होती ते, म्हणून चटकून मटकून आली होती. काम आहे काय म्हणे, म्हटलं सप्पा सांगितलं बाई तिला बाहेरचा तुंगा चालू आहे म्हटलं, जर थोनी आला तर गावातले सांगतो म्हटलं, असं म्हटलं होतं मी तिला. असं पाहिजे ते बँके गिंकेत नाही गेलती त्या दिवशी, तुमच्याच घरी मटकून आलती. लेकरायला सांभाळून ठेवा, तुमचे दोन्ही पोरं जवान आहे. ते बाई मोठी बेकार आहे, बाई बेकार असाले ते. हो लय पिशाचीन बाई आहे ती, अपेशीन बाई असाल हो बापा. तिची माय आलती ना बोलावले बँकेत चल म्हणे, बँकेत जासाठीच मटकून आलती ते. काय माहित तुम्ही सांगून राहिले बापा, पण तुमच्या पोराले तिले मी लय वेळा गाडीवरून जाताना पाहिलं. काल असतं वय इरीपाशी उतरून दिलं, तो गेला घरी ना, तिथे पण सांसून रस्त्यानं पैदल अन्यास करणं. आम्ही शेतातून येऊनच राहिलो होतो आमच्यावाल्या, तर लक्ष ठेव जा. गाडीवरच दिसले ना माय, आता होऊ शकते गाडी नसन भेटली तिले तर आली इथे इकडच्या गाडीवर बसून. मग काय आपण काही विचार करायचा बापा. आपण पाहिलं तर होय गोष्ट, मग विचार करायची. काय सांगते ती काय आज गाडीवर दिसून राहिली, उद्या तुमच्या घरात दिसन. म्हणून नाही, एक गोष्ट सांगून राहील तुम्हाला का तुमच्याच पोळ्याला दाबून ठेवा बा. नाही काय आपल्या घरातला जर शिक्का दाबून ठेवला तर मग काय एवढा भार होते नाही काय. बस तुमच्या कानावर गोष्ट टाकली बापा मी, पुढचं तुम्ही पाहत बसा. काही नाही, माय लेकरं नाही आहे बाबा तसे. माय लेकरं तसे असाले, तसे असते तर कधीचेच पयाले असते माय लेकरं. माय लेकरं गिकरं नाही आहे तसे फालतू मनात काही घालून बसाल नाही पुरत. हाव ना तर चल बाई तुम्ही घरी काम धंदे आहे मला. पहा मग तुम्ही तुमच्या करा बापा गोष्टी. हो आपण म्हणतो बिचारे, आपण म्हणतो आपले लेकरं तसे नाही हाय, पण समोरचा व्यक्ती त्याला तसं करते ना म्हणून वय, बाकी काही नाही. बरं तुमचं पोरग बापा आपल्याला काय करायला लागते. तू आता आपल्या तुपल्या वय म्हणून मी एक गोष्ट तुमच्या कानावर टाकली, बाकी तुम्ही पाहत बसता आता नाही. जाऊ द्या. काय म्हणते झाले काय कामधंदे झाले? हो कामधंदे गी झाले बापा. चला तर मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया उद्याच्या भागात.